मारली विठ्ठल पंतांनी, रुक्मिणी चल. अगं आता जर आपण गेलो नाही, पोरं उठली तर परत आपल्याला जाता येणार नाही ग. रुक्मिणी माताला हाक मारली. रुक्मिणी माता जाणार तेवढ्यात रुक्मिणी माता म्हणतायत, मालक आता जर आपल्या पोरांना कळलं नाही आपले आई वडील कुठं गेले तर पोरं आपलं आयुष्य आपल्याला शोधण्यात घालवतील. त्यांचा हा जन्म जगत कल्याणा करताय, जगत उद्धारा करताय, पण आपल्यासाठी जन्म वाया जाईल. यातल्या एका तरी लेकराला आपण उठून सांगावं की आपण कुठं चाललोय. निवृत्तीनाथ कळतेत, मोठेत. उठवलं निवृत्तीनाथाला. निवृत्तीनाथा, अरे आम्ही चाललोय बाबा. निवृत्तीनाथ रडायला लागले, मिठी मारली आईला. आई अगं तुझ्या नंतर आम्ही कुणाकडे बघू आई, तुम्ही असं करू नका बाबा, तुम्ही असं करू नका. रुक्मिणी माता निवृत्तीनाथाला सांगतायत, निवृत्तीनाथ म्हणतायत, आई उद्या मला मुक्ताई विचारेल आई कुठे आहेत, बाबा कुठे आहेत. त्यावेळी रुक्मिणी मातेनं उत्तर दिलेलं ऐका. निवृत्ती, आजच्या दिवसापासून ज्ञानोबा, सोपान काका आणि मुक्ताईचा तूच बाप आणि तूच माय बाळा, तूच माय. त्या दिवसापासून निवृत्तीनाथ माय झाले आणि बापही झाले.